सो आपण टाइप्स बघताना बघितलं की चरकाचार्याने टोटल 5 टाइप्स सांगितले. ते आपण कसे लक्षात ठेवले? NAD DP, नाद, डीपीचा, दीपिका पादुकोणचा नाद, दॅट इज NAD DP. N वरून येतं नावन, A वरून अवपीडन, D वरून मापन, परत D वरून धूम आणि मग P वरून प्रतिमर्श. आता हे आपण 5 एक एक करून बघूया. ह्यात पहिलं येतं नावन्नस्य. नावन्नस्य आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये देऊ शकतो. म्हणजे नावन्नस्य हे असं आहे जे काही झालं तरी तुम्ही देऊ शकता. कोणत्याही डिसीजमध्ये नॉर्मली सुद्धा हे आपण नावन्नस्य देऊ शकतो. आता आपण हे एवढं कॅज्युअली म्हणतो की आपण कोणाला हे देऊ शकतो. ह्याचा अर्थ काय की एकदम बेसिक आहे की कापसाची रुई बनवायची, म्हणजे आपली वात सॉर्ट ऑफ बनवायची किंवा पिचू बनवायचं, स्नेहद्रव्य घ्यायचं, त्यात ती वात बुडवायची आणि मग थेंब थेंब करून नाकांमध्ये हे स्नेह टाकायचं. ह्यालाच आपण म्हणतो नावन्नस्य. आणि सुश्रुताचार्यांनी ह्याला म्हटले स्नेहन्नस्य, कारण आता आपण काय करतोय ना, स्नेह घेतोय आणि नाकात टाकतोय, त्यामुळे ह्याला सुश्रुताचार्य म्हणतात स्नेहन्नस्य. आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपलं जे उर प्रदेश आहे त्याला बल भेटतं, आपली दृष्टी चांगली होती, गळ्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील ग्रीवामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ऑल्सो शिरशून्यता असेल, असं काही प्रॉब्लेम असेल ते सगळं बरं होऊन जातं नावन्नस्यमुळे. सो आता आपण काय करतो, आपण अणु, तेल वगैरे असे स्नेह घेतो, मग त्या स्नेहामध्ये आपण आपलं पिचू बुडवतो आणि मग नाकामध्ये आपण थेंब 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 सोडतो आणि असं आपण हे नावन्नस्य करतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे नावन्नस्य आहे ना, हे तिन्ही गोष्टी करतं. म्हणजे हे आपलं बृहन पण करवतं, शोधन पण करतं, शमन पण करतं. पण डिपेंड्स की तुम्ही कोणतं स्नेहद्रव्य घेताय, म्हणजे कोणत्या स्नेहाने, त्या स्नेहाला कशाने आपण सिद्ध करतोय त्याच्यावर डिपेंड करते की कसं कार्य होईल. फॉर एक्झाम्पल, जर मी वचा तेल घेतलं तर वचा काय करणार, शोधन करणार. जर मी अणु तेल घेतलं किंवा घृत घेतलं तर हे शमन करणार. जर मी बला तेल घेतलं तर हे बृहन करणार. सो आपलं जे नावन्नस्य आहे ते तिन्ही पण कार्य करतं, शोधन, शमन, बृहन. पण डिपेंड्स की तुम्ही कोणत्या द्रव्यांनी त्या स्नेहाला सिद्ध करताय, त्या अकॉर्डिंग आपलं नावन्नस्य तिन्ही पण कामं करतं. मग आता नेक्स्ट येतं नावन्नस्य अर्ह. नावन्नस्य आपण कोणाकोणामध्ये देऊ शकतो. आता हे बघा, नावन्नस्य म्हणजे काय असतं, आपण स्नेह देतोय. स्नेह आपण कोणासाठी वापरू शकतो. आता जर वात कमी करायचा आहे, वात वृक्ष असतो तिथं आपण स्नेह देणार. सिमिलरली पित्त उष्ण असतं तिथं आपण स्नेह देणार. सो वातज आणि पित्तजमध्ये आपण स्नेह देणार. हे तर आपलं क्लिअर झालं. सो नावन्नस्य अर्ह कोण कोण असणार, वातज डिसीजेस, पित्तज डिसीजेस, हे तर क्लिअर झालं ब्रॉड स्पेक्ट्रम. आता डीप जायचं म्हटलं तर आता क्लॅविकलच्या वरचे जे काही पार्ट्स आहेत आपलं सगळं तोंड, गळा, ह्याचे सगळे वातज पित्तज डिसीजेस सांगायचे. फॉर एक्झाम्पल, आता वातज शिरोरोग आहे तिथे आपण देणार. मग आता शूलचं आहे, शूल पण वातामुळेच होतं. सो कर्णशूल, शिरशूल किंवा मग तिमीर. सिमिलरली आता मुखशोष हे वातामुळे होतं आहे. अवबाहुक, फ्रोझन शोल्डर, हे पण वातामुळेच आहे. मग केशपतन असेल, पालित्य असेल किंवा मग वातपित्तज मुखरोग असेल, ह्या सगळ्यामध्ये आपण नावन्नस्य देतो. सो हे क्लिअर आहे. नावन्नस्य कशात द्यायचं, एकदम ब्रॉड, तर काहीच आठ नाही, एवढं स्पेसिफिक आठवणारच नाही एक्झाममध्ये. सो मेन लक्षात ठेवायचं, नावन्नस्य म्हणजे स्नेहद्रव्याने देतोय. स्नेह कुठे काम करेल, वातजमध्ये आणि पित्तजमध्ये. सो सगळे वात आणि पित्तज डिसीजेस इथे लिहून टाकायचे. मग आता आपण हे जे नावन्नस्य बघतोय ना, त्याचे 2 टाईप्स पडतात, स्नेहन नावन आणि शोधन नावन. आता हे स्नेहन शोधन म्हणजे कशाच्या बेसिसवर पडते, कारमुक्तानुसार, मोड ऑफ ॲक्शन कशी आहे त्यानुसार आपण 2 टाईप्स करतो, की ते स्नेहन करतंय की ते शोधन करतोय. सो नावनचे 2 टाईप्स पडतात, स्नेहन नावन, शोधन नावन. सो आपण हे एक एक करून बघूया. पहिलं येतं स्नेहन नावन. आता जी प्रोसिजर सांगायची गरज नाही, आपण मगाशी जे सांगितलंय तेच आहे ना स्नेहन नावन. सो स्नेहन नावनमध्ये काय प्रोसिजर आहे, तेच की स्नेहनमध्ये आपण रुई किंवा पिच्छ बुडवायचं आणि मग हे थेंब ते आपण नाकामध्ये सोडून द्यायचे. सो दिस इज स्नेहन नावन. आता नेक्स्ट येतं स्नेहन नावनमध्ये मात्रा किती द्यायची. जी एकदम बेसिक मात्रा असते, पहिली मात्रा, दॅट इज हीन मात्रा. हीन मात्रा असते आपली 8 बिंदू एका नॉस्ट्रिलमध्ये. तसं दोन्हीमध्ये धरलं तर होतं 16. सो आपण आता 1च्याच हिशोबाने बघूया की एका नासापूटमध्ये आपण किती देतोय. सो हीन मात्रा येते आपली 8 बिंदू. एका नॉस्ट्रिलमध्ये आपण 8 बिंदू टाकू. दिस इज आपली हीन मात्रा. सेकंड मात्रा येते आपली मध्यम मात्रा. ह्यालाच आपण म्हणतो शुक्ती प्रमाण. मध्यम मात्रेलाच आपण म्हणतो शुक्ती प्रमाण आणि हे असतं 16 बिंदू.
ठीक आहे. मध्यम मात्रा होती आपले 16 बिंदू. मग थर्ड येते उत्तम मात्रा, ह्यालाच आपण म्हणतो पाणी शुक्ती प्रमाण. सेकंडवालं मध्यमवाल्याला आपण म्हणतो शुक्ती प्रमाण, उत्तम वाल्याला आपण म्हणतो पाणी शुक्ती प्रमाण. आणि ह्याचा क्वांटिटी असती 32 बिंदू एका नॉस्ट्रिलमध्ये. सो 3 काय झाले आपले, हीन मात्रा, मध्यम मात्रा, उत्तम मात्रा. एका नॉस्ट्रिलमध्ये ह्यांची किती क्वांटिटी होती, पहिलं हीन होतं 8 बिंदू, मग 16 बिंदू, मग 32 बिंदू. आणि जर दोन्ही नॉस्ट्रिलच्या हिशोबाने बघायचं झालं तर हीनमध्ये आपण देतो 16 बिंदू, मग मध्यममध्ये आपण देतो 32 आणि उत्तममध्ये आपण देतो 64 बिंदू. पण हे कशाला कॉम्प्लिकेट करायचं. सो आपण एकाच्याच हिशोबाने लक्षात ठेवूया की हीन मात्रामध्ये एका नॉस्ट्रिलमध्ये आपण देतोय 8, मध्यममध्ये 16, उत्तममध्ये 32. मग आता नेक्स्ट येतं शोधन नावन. शोधन नावन पण सेम आहे. आता नावन म्हटलं, नावन जसं करतो आपण तसंच करणार, फक्त आपली इथं स्नेहद्रव्य चेंज होते. शोधन नावांमध्ये आपण असे द्रव्य वापरतो ज्याच्यामुळे शोधन होणार. सो असे टू बी स्पेसिफिक आपण कोणते द्रव्य वापरू शकतो, आपण विडंग, पिप्पळी, शिग्रू, अपामार्ग या द्रव्यांनी स्नेहाला सिद्ध करतो आणि मग त्या द्रव्यांनी आपण शोधन नावन देतो. कोणते कोणते आपण सांगितले इथे, विडंग, पिप्पळी, शिग्रू, अपामार्ग हे शोधन करवतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे शोधन करायला आपण यूज करतो. विडंग, पिप्पळी, शिग्रू, अपामार्ग. आता हे आपण कुठे देणार, आता शोधन करायचं आहे. शोधन कशाचं होणार, कफाचं शोधन करायला आपण हे वापरणार ना. सो आपण जे काही ऊर्ध्वजत्रुगत कफरोग आहेत तिथंच इकडे आपण शोधन नावन द्यायचं. काय काय येईल ह्यात, प्रतिशाय, कृमी, पिनस, अपस्मार, अरुची, शिरोगौरव किंवा आपलं तालू, कंठशीर हे कफाने हे झालं असेल, काय म्हणतात त्याला, लेयर्ड असेल, उपलिप्त असेल, तर अशा केसेसमध्ये आपण शोधन नावन देतो. मग आता नेक्स्ट होतं शोधन नावांची मात्रा. मगाशी आपण स्नेहन नावांची मात्रा काय बघितली, हीनवाली आपण 8 पासून स्टार्ट करत होतो. इथे आपण काय करायचं, उत्तमवाला आपण 8 पासून स्टार्ट करायचं. ठीक आहे. ह्या दोन्हीची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्नेहन आणि शोधन. स्नेहनमध्ये लिस्टला लिहायचं 8, शोधनमध्ये बेस्टला लिहायचं 8. ठीक आहे. आणि ते आपण स्नेहनमध्ये डबल करत जात होतो, पण इथे शोधनमध्ये आपण हळूहळू खाली इवन नंबर्स आणत जायचे. आता उत्तमला 8 लिहिलं, मग त्याच्या खालचा इवन नंबर कोणता आहे, 6, त्याच्या खालचा कोणता आहे, 4. असं आपण शोधन नावनला करत जायचं. सो शोधन नावनमध्ये मात्रा काय असती, उत्तम, मध्यम, हीन, काय काय येते, 8, 6, 4. मग आता नेक्स्ट सांगितलं आहे काल, की आपण स्नेहन आणि शोधन नावन हे कधी करायचं. आता स्नेहन नावन हे आपण कधीही करू शकतो, पण जे शोधन नावन आहे ते दोष बघून करायचं. जर वातज व्याधी असेल तर सायंकाळी करायचं, जर पित्तज असेल तर मध्यम म्हणजे दुपारी करायचं, कफज असेल तर प्रातःकाळी करायचं. म्हणजेच आपण काय सांगितलं आहे की थोडक्यात त्रिदोषांचा विचार करायचा, त्या दोषाचा जेव्हा प्रकोप होतोय, जो तेव्हा त्याचा प्रकोप काळ आहे त्या टाईममध्ये त्याला नावन नसते द्यायचं. आणि सुश्रुताचार्याने सांगितलं आहे की भोजनाच्या आधी नावन नसते द्यायचं. सो हे झालं आपलं नावन नस्य. नावन नस्यमध्ये आपण बेसिक काय काय बघितलं. नावन नस्य म्हणजे काय, की सिद्ध केलेलं स्नेहद्रव्य घ्यायचं, त्याच्यामध्ये पिचू किंवा रुईची काडी आपण बुडवायची, मग प्रत्येक नासापुटामध्ये थेंब असे सोडायचे, आणि मग हे झालं आपलं नावन नस्य. आता मग त्याचे आपण 2 टाईप्स बघितले, स्नेहन नावन, शोधन नावन. मग आपण त्यांची मात्रा बघितली. मात्रा बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 8 नंबर लक्षात ठेवायचा. जे आपलं स्नेहन आहे त्यांच्या हीनमध्ये 8 लिहायचा, जे शोधन आहे त्याच्या उत्तममध्ये 8 लिहायचा. मग स्नेहनमध्ये डबल करत जायचं, वेरॅज शोधनमध्ये इवन नंबर्स काढत जायचे मागचे. आणि मग काल बघितला की आपण स्नेहन कधीही देऊ शकतो, वेरॅज जे शोधनवाले ते दोषांचा प्रकोप कधी होतो बघायचा, आणि त्याच्या प्रकोप काळामध्ये आपण शोधन नस्य द्यायचं. मग आता सेकंड टाईप येतं अवपीडन नस्य. आता नावावरून काय कळतं आपल्याला, अवपीडन नस्य म्हणजे पीडन करून पिळून काढणं. अवपीडन दॅट इज पिळून काढणं. सो ह्यात काय करतो आपण, जे काय आपलं औषधी द्रव्य आहे त्याला घेतो, त्याचा कल्क बनवतो, मग त्या कल्क फॉर्म झाल्यावर त्याला आपण पिळतो, आणि त्यातून जो रस बाहेर येईल तो रस आपण नासापुटांमध्ये टाकतो, आणि असं आपण हे अवपीडन नस्य देतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अवपीडन नस्यमध्ये एक गोष्ट सांगितली आहे,
आता ह्याच्या आधी आपण खूप स्नेह केलं. मग असं काय होतं आपलं नावन्नस्य, दॅट वॉज ऑल अबाउट स्नेह. सो ह्याच्यामध्ये ह्यांनी तंगून एक गोष्ट बोलले की तुम्ही स्नेह सोडून कशानेही नस्य दिलं ना, तुम्ही त्याला आमचं नाव देऊ शकता, तुम्ही त्याला अवपीडन नस्य म्हणू शकता. सो तुम्ही नस्य विदाऊट स्नेह असं म्हटलं की तुम्ही अवपीडन नस्य म्हणू शकता, असंही ह्यांनी सांगितलं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दुधाने नस्य दिलं किंवा शर्करा जलाने दिलं तर तेव्हा त्याला तुम्ही अवपीडन नस्य म्हणू शकता, असंही एक ह्याची थेअरी सांगितली आहे. मग आता नेक्स्ट येतं अवपीडन नस्याचे टाईप्स. या 2 टाईप्स केले जातात, शोधन अवपीडन आणि स्तंभन अवपीडन. आता पहिलं आपण बघू शोधन अवपीडन. जेव्हा ऊर्ध्व जत्रुगत कफदुष्टी असेल किंवा मग कफवाले काही व्याधी असतील त्यात आपण शोधन देणार. ऑब्व्हियसली मगाशी पण आपण हेच बघितलं की कफवाल्या व्याधींमध्ये आपण शोधन देतो. तर कफवाल्या व्याधींमध्ये आपण शोधन देतो आणि ह्यासाठी आपण सैंधव, पिप्पळी वगैरे अशा सगळ्या द्रव्यांचा आपण कल्क घेतो आणि शोधन अवपीडन देतो. सेकंड येतं आपलं स्तंभन अवपीडन. स्तंभन अवपीडन आता नावावरून कळते की आपल्याला स्तंभन करायचं आहे. स्तंभन म्हणजे काहीतरी थांबायचं आहे. ह्यात आपण रक्त थांबवू शकतो, काही कशाचं ओव्हरफ्लो होतं ते थांबवू शकतो. तर यासाठी आपण सांगितलं की रक्तपित्तसारख्या ज्या व्याधी आहेत अशा व्याधींमध्ये आपण स्तंभन अवपीडन देतो. इथे रक्त हे होतं ना बाहेर निघतंय सारखं, सो रक्ताचं स्तंभन करण्यासाठी आपण स्तंभन अवपीडन देतो. यासाठी आपण वापरतो दूध, उसाचा रस, मग घृत, डाळिंब पुष्पस्वरस, शर्करोदक म्हणजे शर्कराचं पाणी, दॅट इज मगाशी आपण सांगितलं शर्करा जल किंवा मग दुर्वास्वरस. सो हे झाले अवपीडनचे 2 टाईप्स, शोधन अवपीडन आणि स्तंभन अवपीडन नस्य. शोधन आपण ऊर्ध्व चतुर्गत कफदृष्टीमध्ये करतो, यासाठी आपण वापरतो सैंधव, पिप्पळी अशा द्रव्यांचा कल्क. स्तंभन अवपीडन आपण रक्तपित्त वगैरे अशा व्याधींसाठी आपण करतो, यासाठी आपण वापरतो दूध, घृत, उसाचा रस्म, शर्करा उदक, डाळिंब पुष्पस्वरस, अजून दुर्वास्वरस. सो हे झाले आपले अवपीडन नस्याचे 2 टाईप्स, शोधन आणि स्तंभन. मग इथे एक छोटीशी गोष्ट येते की डल्हन आचार्यांनी ना 2 टाईप सांगितले, संज्ञा प्रबोधन आणि स्तंभन. स्तंभन तर मगाशी पण होतं, पण संज्ञा प्रबोधन म्हणजे काय सांगितलं आहे की जेव्हा विसंज्ञता झालेली असते, संज्ञेचा नाश झालेला असतो, तेव्हा संज्ञा प्राप्तीसाठी जे आपण नस्य देतो त्याला आपण म्हणतो संज्ञा प्रबोधन नस्य. हे शोधन नस्याच्याच अंडर येतं, म्हणजे शोधन नस्याचंच एक टाईप आहे, दॅट इज संज्ञा प्रबोधन नस्य. आता नेक्स्ट येतं अवपीडन नस्याची मात्रा. ही मात्रा सेम मगाशी आपण जे शोधन नावन नस्यासाठी सांगत होतो सेम सांगायची की 8 हे आपण उत्तमला लिहायचं आणि मग खाली इवन नंबर्स करत जायचे. दॅट इज उत्तम मात्रा 8 बिंदू, मध्यम मात्रा 6 बिंदू, थीन मात्रा 4 बिंदू. सो हे झालं आपलं अवपीडन नस्य. अवपीडन नस्य म्हटलं की सगळ्यात आधी मेन गोष्ट सांगायची की अवपीडन म्हणजे पिळणे. आणि ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जे काय आपल्याला औषध द्रव्य लागतंय ते औषधी द्रव्यांचा आपण कल्क बनवतो, मग त्या कल्कला आपण पिळून काढतो. त्या पिळल्यावर जो रस निघतो त्या रसांना आपण नासापोटांमध्ये थेंब थेंब करून टाकतो आणि त्याने आपण अवपीडन नस्य घडवून आणतो. ऑल्सो अजून एक थेरी सांगितली आहे की ज्या नस्यामध्ये आपण स्नेह सोडून बाकीचे द्रव्य वापरतो त्याला पण आपण अवपीडन नस्य म्हणतो. मग अवपीडन नस्याचे 2 टाईप्स केले, शोधन आणि स्तंभन. शोधन हे कफ वगैरेसाठी, स्तंभन हे रक्तपित्त वगैरे अशा व्याधींसाठी. त्यानंतर एंडला आपण सांगितली मात्रा. मात्रा आपण सेम मगाशी कॉपी केली, दॅट इज शोधन नावांचीच कॉपी केली की उत्तमला 8 लिहायचं आणि मग इवन नंबर्स खाली खाली लिहिता आणायचे. दॅट इज उत्तम इज 8, मध्यम इज 6, हीन इज 4. हे झालं आपलं अवपीडन नस्य.